नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण दामिनी महिपत यांची मजल खूप लांबवर गेलेली आहे. कारण त्यांना काही करून ही केस जिंकायची आहे आणि ही केस जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद ह्या सर्व गोष्टी वापरण्याचं दामिनीने ठरवलेलं आहे. कारण आता तिच्या अस्तित्वाचा, तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. जर ती ही केस हरली तर महिपत तिला सोडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जर केस हरली तर तिचं करिअर बर्बाद होणार आहे, ती उद्ध्वस्त होणार आहे. या गोष्टीची भीती दामिनीला खूप वाटत आहे. त्यामुळे दामिनीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही मला ही केस जिंकणं गरजेचं आहे. तर प्रेक्षकांनो, आता ही केस जिंकण्यासाठी दामिनी नक्की काय करणार आहे, कोणत्या प्रकारची खेळी खेळणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्हाला थंबनेल पाहून लक्षात आलंच असेल दामिनीने नक्की काय केलेलं आहे, तिनं कशासाठी हे सगळं कारस्थान करत आहे, या सर्व गोष्टी आता समोर येणार आहेत. तर प्रेक्षकांनो, इकडे आता सायली हॉस्पिटलमध्ये आहे. सायलीने अर्जुनच्या जीवावरचं संकट स्वतःच्या जीवावर घेतलेलं आहे आणि ती खूप मोठ्या संकटात सापडलेली आहे. कारण दामिनी आणि त्याचबरोबर महिपत यांनी ठरवलेलं असतं की अर्जुनला संपवायचं. जर अर्जुन शिल्लक राहिला नाही तर ही केस लढणं शक्यच नाही आणि हा सगळा प्लॅन त्यांनी केलेला असतो. आणि या सगळ्या प्लॅनिंगनुसार त्यांनी ठरवलेलं असतं की आपण अर्जुनला संपून टाकायचं. अर्जुन एकदा संपला की सगळा डाव आपल्या बाजूने येणार आहे आणि ही केस लढायला त्यांच्याकडे कोणीच नसणार आणि ही केस जिंकणं हे आपल्यासाठी सोपं असणार आहे. त्यासाठी दामिनी आणि महिपत या दोघांनी मिळून अर्जुनला संपवण्याचा डाव आखलेला असतो. पण त्यांना कुठे माहिती आहे की सती सावित्री सायली ही अर्जुनच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची बाजी लावून ढाल बनून ती तिथे अर्जुनचा जीव वाचवण्यासाठी सज्ज आहे. ही गोष्ट त्यांना कुठं माहिती आहे. आणि सायलीने ती जी गोळी आहे ती स्वतःवरती घेतलेली आहे आणि या संकटातून अर्जुनचा जीव वाचवलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यामुळं सायली आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यामुळं सायलीवरती आता उपचार सुरू आहेत. सायली ह्या सगळ्या मोठ्या संकटातून कशी बाहेर पडणार आहे, सायली शुद्धीवर कशी येणार, नक्की काय होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा लाख मोलाचा आहे. तर इकडे हा जो महिपत आहे तो भयानक चिडलेला आहे. तो दामिनीकडे आलेला आहे. तो दामिनीला म्हणत आहे की मी एवढा गाडीभर पैसा तुमच्या पुढे ओतत आहे आणि त्याचं काय, कारण ही केस तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. कारण आता महिपतलाही कळून चुकलेलं आहे की दामिनी ही केस हरण्याच्या तयारीत आहे, म्हणजे ती जिंकू शकत नाहीये. ही गोष्ट महिपतच्या लक्षात आलेली असते. म्हणून महिपत हा चिडलेला असतो आणि तो दामिनीला म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला ही केस जिंकलेली पाहिजे. माझी मुलगी 2 महिने जेलमध्ये जाऊन आलेली आहे. आत्ता तिची जी अवस्था आहे ती खूप भयानक आहे. फक्त माझी मुलगी शून्यात नजर लावून बसलेली असते. माझ्या मुलीला या सगळ्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे. त्यावेळी दामिनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा महिपत शिखरे, तुम्ही मला विकत घेतलेलं नाही. तेव्हा महिपत म्हणत असतो की आजपर्यंत इतके दिवस मी तुमच्या पुढं कमरेत वाकून उभा आहे, पण खरा महिपत काय आहे हे तुम्हाला अजून माहिती नाही. त्यामुळं लवकरात लवकर ही केस निकालात काढायची आहे. जे काय करायचं आहे ते मला सांगायचं आहे आणि ते करायची माझी तयारी आहे. कोणाला टपकवायचं असेल तरीही ते सगळं मी करायला तयार आहे, असं महिपत हा दामिनीला बोलत असतो. म्हणजे दामिनी आता विचार करत आहे. दामिनी चिडलेली असते. महिपतला म्हणत असते की निघा आत्ताच्या आत्ता, मी जेव्हा सांगेल तेव्हाच भेटायला यायचं आहे, कारण ही केस मी माझ्या पद्धतीनं सोडवणार आहे. खरं तर दामिनी जाम वैतागलेली असते. साक्षी आणि प्रिया यांनी खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो आणि त्यांनी जी काय माती खाल्लेली असते ती दामिनीला माहिती नसते आणि त्यामुळं दामिनीची चिडचिड होत असते. दामिनी विचार करत असते की नक्की करायचं काय आहे, या माणसांचं करू काय, हा प्रश्न दामिनीला पडलेला असतो. आणि इकडे महिपत ही दामिनीवरती चिडत असतो. तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे हे दामिनीच्याही लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर दामिनी ही भयानक अशी टेन्शनमध्ये असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं
की दामिनी ज्या कंडिशनला आहे त्या सगळ्यातून बाहेर पडणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. कारण दामिनीलाही कळून चुकलेलं आहे की कोणतं संकट कधी येणार आहे, काय होणार आहे, या कोणत्याच गोष्टीची कल्पनाच नाही. या सगळ्यातून बाहेर पडणं ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. कल्पना त्यांना विचारत असते की काय झालंय नक्की. अर्जुन सायली तर घरी आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन सायलीला ती विचारत असते की प्रिया कुठे आहे, म्हणजे तन्वी कुठं आहे, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि तन्वी जी आहे ती अजूनपर्यंत घरी नाही आलेली, नक्की काय झालेलं आहे, तन्वी व्यवस्थित तर असेल ना, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणतो की हो सांगतो मी नक्की काय घडलेलं आहे. असं म्हणत अर्जुन त्यांना बोलायला पुढे येत असतो आणि मग म्हणतो की डॅड तुम्ही इथे बसा, मी सांगतोय तुम्हाला काय झालेलं आहे. असं म्हणत अर्जुन बोलायला सुरुवात करतो. त्याच वेळी आता प्रताप आणि कल्पना तिथं असतात. अर्जुनने आधीच ठरवलेलं असतं की आज कोर्टामध्ये जे सगळं झालेलं आहे ते घरी गेल्या सगळं यांच्या समोर आणायचं आहे. मग सायली म्हणत असते नको आई बाबांना त्रास होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, जे काय घडलेलं आहे ते घरी सगळ्यांना कळलं पाहिजे असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि अर्जुन मात्र हे सगळं सायलीला सांगत असतो. सायलीला म्हणत असतो की तुम्ही शांत राहा, कारण या सर्व गोष्टी घरी त्यांना कळणं गरजेचं आहे. कारण त्यांना असं वाटत राहतं की तन्वी कांड करते आणि तन्वीला कोणी काहीच बोलत नाही. तन्वी मात्र तिच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व गोष्टी करत आहे असं वाटत आहे. त्यामुळं घरी सर्वांना ही गोष्ट कळलीच पाहिजे असं अर्जुनचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की प्रताप म्हणतो काय झालं. मग अर्जुन एक एक गोष्ट सांगायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणत असतो की तन्वीनं जी आहे ती खोटं बोललेली आहे, तन्वी आपल्या सगळ्यांना फसवत आहे, ही गोष्ट अर्जुन सांगत आहे. अर्जुनचं म्हणणं आहे की तन्वीने इतके दिवस आपल्या सर्वांपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत, तिने असं केलेलं आहे हे अर्जुन सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो की तन्वीने आणखी काही बरेच गुन्हे केलेले आहेत. तिने आणि साक्षीने त्यांची आधीपासूनची ओळख होती, ही गोष्ट आपल्या सर्वांपासून लपवून ठेवलेली आहे. तिला जराही वाटलेलं नाही की आपण हे सगळं सांगितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तिने या पद्धतीनं जे काही वागत होती ते सगळं चुकीचं होतं, हे सगळं अर्जुन सांगत असतो. अर्जुन म्हणत असतो की तिने साक्षीची मैत्रीण आहे. तेव्हा मात्र प्रतापला विश्वास बसत नाही. प्रताप म्हणतो काय सांगतोस तू हे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तसे पुरावे आहेत माझ्याकडे डॅड. आणि जेव्हा अर्जुन तो व्हिडिओ जो आहे तो सर्वांना दाखवतो तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. इकडे अर्जुन आणि सायली आता वरती आलेले असतात. कल्पनाला प्रताप म्हणत असतो बघितलंस ना, प्रत्येक वेळेस तू सायलीला दोष देत असते. आज ह्या पोरीने काय केलेलं आहे, तीही आपल्याशी खोटंच बोललेली आहे ना, तरीही तुला सायलीलाच दोष द्यायला जमत असतं असं प्रताप बोलत असतो. कल्पना मात्र सुन्न झालेली असते. इकडे अर्जुन आणि सायली वरती येतात. सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. त्याचवेळी इकडे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, मला ना खरंच म्हणजे मला ना बायको म्हणायला बरं वाटतं. तेव्हा सायलीही म्हणत असते की तुम्ही मला जेव्हा बायको म्हणून हाक मारता ना तेव्हा मलाही खूप भारी वाटत असतं. सायलीही खुश होत असते. सायलीलाही बायको म्हणलेलं खूप आवडत असतं, हे सायली अर्जुनला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता प्रिया घरी आलेली असते. छान असं घरात सेलिब्रेशन चाललेलं असतं, पण प्रियाच्या मात्र खूप पोटात दुखू लागलेलं असतं. तिला खूप वाईट वाटत असतं कारण या सर्व गोष्टी घडत असतात. आणि प्रिया म्हणत असते की तिथे कोर्टामध्ये माझ्यावर खोटे नाटे आरोप केलेले आहेत आणि आता स्वतः इथे तुम्ही सेलिब्रेशन करत आहात असं प्रियाचं म्हणणं असतं. आणि प्रिया म्हणत असते की हे सेलिब्रेशन मी होऊच देणार नाही असं प्रियाला वाटत असतं. त्यासोबतच प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मी तुम्हाला आनंदात राहूच देणार नाही असं प्रियाचं चाललेलं असतं. त्याचबरोबर प्रिया म्हणत असते की माझ्यावरती तुम्ही खोटे आरोप केलेले आहेत. इकडे अर्जुन मात्र म्हणत असतो की तुझ्यावरती खोटे आरोप कुणीही केलेले नाहीत, कारण जे खरं होतं तेच कोर्टाच्या समोर आलेलं आहे, कारण मी तुझ्यावरती खोटे आरोप करायची गरजच नाही असं इकडे अर्जुन प्रियाला ठणकावून सांगत असतो. प्रिया मात्र आरोप करतच असते आणि सायलीला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळं होतंय, कारण तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की या सगळ्याला सायलीला जबाबदार धरायचं आणि रिकामं व्हायचं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बाद झालं तन्वी, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, म्हणून प्रत्येक वेळेस तुझी मनमानी सहन केली जाणार नाही. तुला जे वाटत आहे ते तू वागत असतेस, तू बोलत असते, पण माझ्या बायकोवरती जर तू आरोप करणार असशील तर ते सहन केले जाणार नाहीत. या सगळ्याला तू स्वतः जबाबदार आहे. या सगळ्या गोष्टी तुझ्याकडून घडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याचं खापर तुझ्या माथ्यावर फुटू दे असं अर्जुनचं म्हणणं असतं.
त्यानंतर सायली जी आहे ती आता शांत असते. अर्जुन आणि सायली आता बाहेर निघालेले असतात आणि इकडे पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना दोघीही देवाच्या पुढे हात जोडून उभ्या असतात. त्यांनाही वाईट वाटत असतं की जे काही घरात घडत आहे, तन्वीच्या बाबतीत कळलेलं जे सत्य आहे तेही खूप भयानक आहे. कारण हे वाटतं तेवढं सोपं नाहीये आणि अर्जुनवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. अर्जुन कधी खोटं बोलणार नाही असं त्यांचंही म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आता अर्जुन आणि सायली निघालेले असतात. इकडे महिपतने खूप मोठा डाव रचलेला असतो. महिपतने ठरवलेलं असतं आणि ते म्हणजे महिपतने आता अर्जुनला संपवायचा प्लॅन केलेला असतो. जर अर्जुनच जिवंत राहिला नाही तर ही केस सॉल्व्ह होणारच नाही असं महिपतला वाटत असतं आणि त्यासाठी महिपतने हा सगळा डाव रचलेला असतो. महिपतने हे सगळं केलेलं असतं ते फक्त आणि फक्त या केससाठी केलेलं असतं आणि त्याने एका शार्प शूटरला सुपारी दिलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की या माणसांना उडवायचं आहे. हे सगळं घडत असतं आणि मग अर्जुन सायली निघालेले असतात. सायलीचं लक्ष जातं आणि तो शार्प शूटर जो असतो तो गोळी झाडत असतो आणि तेव्हा मात्र इकडे सायलीचं लक्ष जातं आणि सायली मात्र अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर असं म्हणत ती जोरात किंचाळते आणि अर्जुनला तिथून बाजूला घेते. अर्जुनला बाजूला घेत सायली जी आहे स्वतः त्या शार्प शूटरच्या तावडीत अडकलेली असते आणि सायलीवरती ती गोळी चालवली जाते. सायली मात्र आता तिला ती गोळी लागते. तिच्या पोटामध्ये ती गोळी लागलेली असते आणि सायली तिथे बेशुद्ध पडते. रक्तबंबाळ झालेली सायली तिथं पडलेली असते आणि अर्जुन मात्र कासावीस झालेला असतो. ताबडतोब अर्जुन ॲम्ब्युलन्स बोलवतो आणि सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जातात आणि सायलीवरती उपचार सुरू होतात. सायलीची अवस्था खूपच क्रिटिकल असते आणि मग अर्जुनने आता घरी फोन करून सांगितलेलं असतं सायली ही मरणाच्या दारात आहे. ही गोष्ट आता घरी सगळ्यांना कळलेली असते आणि त्याचबरोबर अर्जुनने हेही सांगितलेलं असतं की आज मी जिवंत आहे ना डॅड, तो फक्त आणि फक्त मिसेस सायलीमुळे. सायली जर धावत आल्या नसत्या तर आज मी तुमच्या समोर जिवंत असलो नसतो. आणि हे सगळं जेव्हा अर्जुन सांगत असतो तेव्हा मात्र इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण या सर्व गोष्टी इतक्या भयानक पद्धतीनं घडलेल्या असतात की ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. कारण काहीही झालं तरीही अर्जुनचा जीव सायलीने वाचवलेला असतो आणि आता सायलीसाठी अर्जुन कासावीस झालेला असतो. अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे, पण तरीही अर्जुनसाठी आता सायली जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर आता सायलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अर्जुनचा जीव वाचवलेला आहे. सायली मरणाच्या दारात आहे. अर्जुन मात्र ढसाढसा रडत आहे. तेवढ्यात प्रताप, कल्पना सगळेजण धावत येतात. इकडून रविराज सर्वजण आलेले असतात आणि अर्जुन मात्र म्हणत असतो की नाही, काही झालं तरी डॅड मला ना कळत नाहीये हे सगळं काय होते, माझ्याच बाबतीत का होतंय, मिसेस सायली माझ्यापासून दूर का जात आहेत, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो आणि अर्जुन त्याच्या बाबांना तो प्रश्न विचारत असतो. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो की काळजी करू नकोस बाळा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं म्हणत प्रताप हा अर्जुनची समजूत घालत असतो. परंतु अर्जुन म्हणत असतो की सायली कधी बरी होणार आहे डॅड, कसं झालं हे सगळं, माझ्याशिवाय मी सायलीशिवाय नाही जगू शकत. कल्पनाही तिथं आलेली असते आणि कल्पनाही अर्जुनला समजवत असते तू काळजी करू नको, सायलीला काही होणार नाहीये, ती फायटर आहे, ती लवकर बरी होणार आहे असं म्हणत कल्पना पण अर्जुनला समजवत असते. कल्पनाही अर्जुनला म्हणत असते की सायलीला काही होणार नाहीये, तू काळजी करू नको. आणि त्याचबरोबर अर्जुनला आता खूप बरं वाटत असतं आणि इकडे डॉक्टर सांगत असतात की पेशंट आता रिस्पॉन्ड करू लागलेला आहे. इकडे सगळ्यांना काळजी वाटत आहे, सायलीचा जीव धोक्यात आहे. पूर्णाजीने देव पाण्यात ठेवलेले आहेत कारण काही झालं तरीही 1.5 वर्षामध्ये सायलीनं पूर्णाजीसाठी जे केलेलं आहे तिनं मन जिंकलेलं आहे, ती गोष्ट मात्र पूर्णाजी विसरू शकलेली नाही. इकडे प्रतिमाची अवस्था तर खूप बिकट झालेली आहे. जेव्हा सायलीला रक्ताची गरज आहे तेव्हा प्रतिमा धावत आलेली आहे आणि प्रतिमाने सायलीला रक्त दिलेलं आहे. कारण सायलीवरती जे संकट आलेलं आहे ते इतकं मोठं आहे की त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जी काही मदत लागणार आहे ती सगळी मदत करायची तयारी इकडे सायलीसाठी दाखवलेली आहे. आणि मग सायलीला रक्त दिलं जातं. अर्जुन कासावीस असतो, रविराज सगळेजण तिथं असतात आणि इकडे महिपत मात्र आता खूपच त्याला पश्चाताप होत असतो कारण त्याला अर्जुनला संपवायचं होतं आणि संपलेली असते ती सायली, तीही पूर्णपणे संपलेली नसते. आता आपल्या मागं वेगळं काहीतरी झंझट लागणार आहे
आणि आपण पूर्णपणे अडकलो गेलेलो आहोत या गोष्टीची भीती मात्र आता त्याला वाटायला लागलेली असते. आणि इकडे अर्जुन मात्र खूप कासावीस झालेला असतो. अर्जुन अश्विनला विचारत असतो, सांग डॉक्टरांना काय झालंय, सायली बरी झाली पाहिजे. अश्विन म्हणत असतो की दादा काळजी करू नको, सायली वहिनी ठीक होत आहे. इकडे कल्पनाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नसतं. ती कासावीस झालेली असते, ती रडत असते, तिलाही खूप वाईट वाटत असतं. लवकरात लवकर सायली बरी होणं गरजेचं आहे हे सगळ्यांनाच वाटत असतं. सगळे सायलीसाठी काळजी करत आहेत. सायलीला काही होता कामा नये, कारण इतके दिवस झालं कल्पना सायलीशी बोलत नसली का पूर्णाजी सायलीशी नीट बोलत नसली तरीही आपण तिच्याशी कसंही वागत असलो तरीही सायलीने आपल्यासाठी जे केलेलं आहे त्या गोष्टी मात्र त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आहेत. प्रताप तर ऑलरेडी सायलीच्या बाजूने आहे. प्रतापला सायलीचं वागणं पटत आहे, बोलणं पटत आहे आणि हे सगळं लक्षात येत आहे. अर्जुन कासावीस झालेला आहे आणि आता सायली कशी शुद्धीवर येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. सायली शुद्धीवर येतात पूर्णाजी आणि सगळ्यांच्या मनातले गैरसमज कसे दूर होतील त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.